जराशी कानपणकार चालले बघूया. स्पीड वाढवा. ओढ जास्त पोहोचतो बघूया. आता बघूया. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि होम मिनिस्टरचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी आम्ही गावामध्ये इन्व्हाइट करायला चाललोय. तर तुम्हाला दाखवतो आम्ही आता इन्व्हाइट करताना गावकऱ्यांना. मी पोचलो इकडे इन्व्हाइट करायला गावात. येऊ शकता तर मित्रांनो, बऱ्यापैकी घरांना इन्व्हिटेशन देऊन झालं आहे आमचं आता. तर आता छोटे छोटे गल्ले आहेत, आम्हाला काही समजत नाही कुठून कुठल्या गल्ल्यांमध्ये. सगळी घरं सेमच आहेत आणि माणसं पण ऑलमोस्ट सगळी सेमच आहेत. आम्हाला समजत डिफरन्सच काय समजत नाही. तर करतो आम्ही आता काय ते ॲडजस्ट. मित्रांनो, आता आमच्या गावात इन्व्हाइट करून झालेलं आहे. आता आम्ही निघालो आमच्या कॅम्पकडे, मंजिलकडे, डेस्टिनेशन. हे गाईज हाय करा. हाय करा. मित्रांनो, आता आम्ही नाश्ता घेतला. हा बघा, भेळ घेतली. यश यश असो फरसान यातलाच फरसान आहे. त्यांचा फरसाण त्याचा बिझनेस वाढला तर तुम्ही गाईच तुम्ही पण यांच्याकडे फरसाण घ्या. साक्षी काय सांग. साक्षी फरसाण मार्ट शॉपचं नाव आहे. ओके बॉस. तर मित्रांनो, आता आम्ही रेडी वगैरे झालोय. आता आम्हाला जायच्या कार्यक्रमाला. हे बघा बॉडी बघा बॉडी. चला आता मी निघतो, भेटतो तुम्हाला कार्यक्रमाच्या तिथे. मित्रांनो, आता आमचा कार्यक्रम चालू आणि तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल मी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. गणेश पाटील सर कुठे गेले? बक्षिसाचं वितरण करायचं आहे. बघूया. स्पीड वाढवा. ओढ जास्त पोहोचतो बघूया. आता बघूया. अरे या स्पर्धकाने इथं वाढवलेली आहे स्पीड. कमाल. कोण म्हणतोय खैरवाडीचा स्ट्रॉ विनर? 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41. होम मिनिस्टर कार्यक्रम झालेला आहे. तर डान्स अँड टीयर्स गँग मी होता अंपायर. पूर्ण अरेंजमेंट आम्ही केलाय आणि सक्सेसफुल पण घडवलाय आम्ही तो. होम मिनिस्टर सरना कामाचा फळ पण आम्हाला चांगलाच भेटेल आम्ही अशी अपेक्षा करतो. 100%. आता आम्ही इकडे एन्जॉय करतो. इकडे बसून आवाज मागता. हा बघा डान्स तात्या बॉईज सगळे. प्लीज वेट फॉर अ मिनिट. हे बडीशेप आणि ओवा अन रगड दना दना. गावात एक नंबर एंट्री गाडी हो. ब्रेक नाही.
अरे ब्रेक नाही हो गाडीला, सांगितलं ना ब्रेक नाही. जेवायला कार्यक्रम आटपलेला आहे बघू शकता. एका ताटान बसलोय ती का इकडे सगळेजण बसले. बघू शकता आता सगळी मंडळी जेवते आणि आम्ही जेवतोय तिघ जण एका ताटान. तुम्ही बघू शकता आम्ही एवढा चिकन खाल्ला एवढा. हा बघा 3 बघा सुरांनी 1 2 3. आपलं सिनियर कॉलेज जे आहे त्या सिनियर कॉलेजमध्ये मात्र 2007 पासून NSS डिपार्टमेंट जे आहे ते NSS डिपार्टमेंट सुरू आहे आणि त्यामुळे NSS कॅम्प आणि NSS बद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला खूप चांगल्या प्रकारे आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पाटील सर यांनी सिनियर कॉलेजचं कार्यक्रम अधिकारी म्हणून खूप वर्ष काम सांभाळलंय आणि खूप चांगल्या प्रकारे वेगवेगळे उपक्रम राबवून आपले कॅम्प जे आहेत ते कॅम्प खूप सक्सेस केलेले आहेत आणि त्यामुळे मी आणि आपली परंपरा आहे दरवर्षीची की ह्या पण मी शेवटच्या आलो आणि मला खरं आपले जे विद्यार्थी घडतात ते मला समजलं आणि बोलतो की त्यांनी मला अगोदर 7 दिवस यायला सांगितलं पण मीच नाही आलो आणि शेवटच्या दिवशी आलो. पण मला जर मी फर्स्ट सेकंड दिवशी आलो असतो तर मला एवढं समजलं नसतं. पण ज्या दिवशी आपण काय त्याला सांगता बोलतो की एक फेअरवेल बोलू शकतो त्या टायमाला आलो. पण मला मग खरे इमोशन समजले आणि सर्व कॅम्प मला असं वाटतंय मी लास्टच्या दिवशी पण येऊन आलं असं वाटतं मला की मी फर्स्ट ते 7 म्हणजे लास्टपर्यंत आलो असं मला फील होतं लास्टच्या दिवशी येऊन. थँक्यू सर सगळं. तर मित्रांनो आता आमचा कार्यक्रम झाला. आता आम्ही सगळे नाश्ता येण्यासारखे
गुड मॉर्निंग. आता आम्ही उठलोय. आता इकडे ब्रश करत करत आलोय चालत चालत. बघा सुंदरसं वातावरण झालं बघा. हा बघा आमचं सोम बघू शकता. आता आम्हाला ब्रश वगैरे करायचं आहे आणि त्याच्यानंतर 10 वाजायच्या अगोदर निघायचं आहे घरी. आता नाश्ता इष्ट करून ब्रश वगैरे करून घरी जायचं डायरेक्ट आम्हाला. मी करतो आता ब्रश आणि भेटून त्याबरोबर नाश्ता करताना. काय त्याचा सगळ्यांना तोंड धुण्यात आलं बघा. घरी गेल्यावर अंघोळ डायरेक्ट घरी गेल्यावर आता आम्ही चाललोय घरी. बाय गाईज. आता आम्ही गावामध्ये जो आम्ही सामान घेतलेलं आमच्या कामासाठी तो सामान द्यायला आलोय. हा बघा इकडे सामान आहे. तो सामान देतो इकडे गावात. मी इथे नाश्ता करायला थांबलोय बघा. लाईन लागली आहे नाश्त्यासाठी. नाश्ता आणलाय बघा. आम्ही नाश्ता मित्रांनो आम्ही नाश्ता घेतला बघा. त्यांची निघायची वेळ आलेली आहे बघू शकता. सगळ्यांनी इकडे बॅगा वगैरे आहेत ठेवल्यात. आमचा NSS कॅम्प संपलेला आहे. आता आम्ही निघालोय खरी. हे बघा ही निघाली. त्यांच्यासाठी बस थांबले पुढं. आम्ही निघालो गाडीवर खायला. गाईज हाय करा हाय. आता आमची बस पण निघत आहे. हे बघा बसलेत सगळी.